की समाजामधल्या अनेक व्यक्तींची अशी भावना आहे की रिपब्लिकन सेना या पक्षाने विविध जे गट आहेत या सर्वच राजकीय गटांनी, संस्था, संघटनांनी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जावे, कारण ताकद विभागली जाते. तर ह्यांना तुम्ही काय उत्तर देतील? बघा, या ऐक्याचे प्रयोग याआधी अनेक वेळा झाले, परंतु ऐक्य कधीच टिकलं नाही. कारण प्रत्येक गटातटाचे वेगळ्या पक्षाशी असणार संबंध. त्यामुळं माझं असं प्रामाणिक मत आहे, कोणाला आवडलं की आपल्याला माहित आहे की घोडे तबेल्यामध्ये ठेवले जातात, गाई म्हशी गोठ्यामध्ये बांधल्या जातात. आपण कसा प्रयत्न करतो, बकऱ्या, घोडं, गाई म्हशी, नंतर गाढवं या सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करतो. ते होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं जे खुलं पत्र आहे, त्या खुल्या पत्रामध्ये असं म्हटलंय बाबासाहेबांनी स्वतः की माझ्या या चळवळीला एक भक्कम नेता असायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी सैनिकासारखं वागावं आणि त्या नेत्याचं म्हणजे त्या सेनापतीचं, बाबासाहेब त्याला शब्द दिला सेनापती, त्या सेनापतीचं ह्या सैनिकाने आदेश फॉलो करावे. अशा पद्धतीने जेव्हा चळवळ चालू राहील तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण पुढे जाऊ, असं बाबासाहेबांनी त्यांच्या खुल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे हे 100 चळवळे वळवळे माणसं एकत्र करणं हा मूर्खपणा आहे. आणि आंबेडकर समाजाने आता ते सोडून दिलेलं आहे. ते पण आधी आंबेडकर चळवळीतली कोणीच आता ऐक्याच्या गोष्टी करत नाही, हे आपण पाहिलंच.